आदिवासी लोकांच्या समस्यांचा शासन पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी आमदार रवी राणा व नवनीत राणा यांनी अमरावतीतील मेळघाटातील विविध गावात जाऊन आदिवासी लोकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। सोबतच आदिवासी पद्धतीने होळी साजरी केली। मेळघाटातील आदिवासी संस्कृतीला होळीचे विशेष महत्त्व आहे। होळी हा सण आदिवासी लोकांचा सर्वात मोठा मानला जाणारा सण आहे। आदिवासी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करतात, त्यामुळे हे विशेष आकर्षण ठरते। रानात राहणाऱ्या कष्टकरी समाजाचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न मागील 8 वर्षांपासून आमदार रवी राणा व नवनीत राणा करीत आहे। रवी राणा आणि नवनीत राणा यांचे मेळघाटात आगमन होताच आदिवासींनी आदिवासी नृत्य करून त्यांचे स्वागत करण्यात आले। तर आमदार राणा यांनी मेळघाटात व्हॉलीबॉल देखील आदिवासींसोबत खेळला। रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आदिवासी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या। आज मेलघाट वासियों के बीच, आदिवासी भाइयों बहनों के बीच हर साल की तरह नवनीत राणा विधायक के नाते मैं भी उनके साथ 10 साल से यहाँ पे होली हम मना रहे। होली ये त्यौहार आदिवासी भाइयों के लिए सबसे बड़ा त्यौहार रहता है, बहनों के लिए त्यौहार सबसे बड़ा रहता है। और सभी महाराष्ट्र में, महाराष्ट्र के बाहर जितने आदिवासी काम करने जाते हैं, अपने बाल बच्चों के पढ़ाई के लिए, उनके भविष्य के लिए मेहनत करके एक पैसा जमा करते हैं। और होली जैसे त्यौहार में सभी इकट्ठा अपने गांव में आते हैं और उसी त्यौहार पे हम आदिवासी भाइयों के साथ, बहनों के साथ एक परिवार जैसी होली हम गांव-गांव में जाके मनाते हैं। आज ये गांव के अंदर हम लोग आए, आज 15 से 20 गांव हम लोगों ने घूम लिए, करीब 40-50 गांव हम 3 दिन तक यहाँ पे घूमेंगे। और पूरे मेलघाट के हमारे भाई बहनें, जितने भी हमारे माता पिता जैसे आदिवासी परिवार जो है, उनका आशीर्वाद लेंगे, उनसे समस्या सुनेंगे, उनकी समस्या के लिए यहाँ से लेके मुंबई तक पूरी ताकत से काम करेंगे। यही होली का एक तोहफा उनके लिए हमारे तरफ से रहता है कि आदिवासियों की समस्या सुलझाना, आदिवासी की समस्या यहाँ से लेके मंत्रालय तक पहुँचाना, यहाँ से लेके कलेक्टर तक पहुँचाना, उनकी समस्याओं का न्याय मिलना चाहिए, उस उद्देश्य से लड़ना, यही हमारा संकल्प रहता है। उसी संकल्प के साथ होली की शुभकामनाएं देने के लिए हम मेलघाट वासियों के बीच में आज नवनीत राणा आने वाले चुनाव में मेलघाट के पूरे क्षेत्र में एक बेटी के जैसा काम करती है। हमेशा गए 5 साल से वो काम कर रही है और मुझे पूरा विश्वास है कि मेलघाट की जनता पूरी ताकत से उनका साथ लेंगी और इस बार सांसद बना के दिल्ली भेजेंगी, जिससे यहाँ पे मेलघाट वासियों की हर समस्या सुलझेंगी, मेलघाट वासियों को न्याय मिलेगा, यहाँ के जितने गरीब लोग हैं उनको न्याय मिलेगा, युवाओं को न्याय मिलेगा, हमारी महिलाओं को न्याय मिलेगा। इतनी बड़ी ताकत एक बेटी के रूप में मेलघाट वासियों को नवनीत राणा के रूप में मिलने वाली है। आदिवासींच्या महत्त्वाच्या सणाला आनंदी करण्यासाठी नवनीत राणा यांनी आदिवासी लोकांसोबत होळी साजरी केली। तसेच आदिवासी लोकांसोबत कोरकू भाषेत संवाद साधला। सोबत मेळघाटातील 70 ते 80 गावात जाऊन त्यांनी आदिवासी लोकांच्या बैठका लावल्या। दरम्यान मेळघाटातील व्हॉलीबॉल टीमला खेळण्याची किट भेट दिली। जसा तुमचा प्रश्न आहे की मेळघाटमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे, ते जर आपण पाहिलं तर अजूनही त्यांना कोऑर्डिनेशनसाठी आपण म्हणतो की माझा देश, माझा अमरावती सिटी हा स्मार्ट सिटी झाला पाहिजे। पण स्मार्टचे पहिला जे सगळ्यात मोठा ट्रायबल एरिया आमचे पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, जिथे जर आपण पाहिलं ते कम्युनिकेशनसाठी जे टावर आपण म्हणतो, जे मोबाईलचे टावर सिग्नल देण्यासाठी जर एखादा पेशंट झाला तर त्यांना ॲम्ब्युलन्स बोलवण्यासाठी सुद्धा त्यांना इथे टावरची सुविधा नाही आहे। तर जर स्मार्ट बनवायचे आहे तर मला असं वाटतं की यांना जे छोटे छोटे गोष्टी आहेत त्यांच्यासाठी आहे। पाण्याची समस्या इथे सगळ्यात मोठ्या प्रमाणाने आहे, इथे लाईट असे बरेचसे गावामध्ये अजूनही लाईट नाही आहे, जे लाईट बॅटरी लावून ते आपले दिवस रात्री काढतात। पाण्याची समस्या नाही आहे, रोड व्यवस्थित नाही आहे, इथे लग्नासाठी काही मंगल कार्यालय नाही आहे, इथे शिक्षण घेण्यासाठी महत्त्वाची बाब जर आपण पाहिली, जर आपण म्हणतो की माझा देश हा शिक्षण हे झाला पाहिजे, सगळे विद्यार्थी सगळे शिक्षण घेतलं पाहिजे, पण त्यांना शिक्षण घेण्यासाठी कोणताही आपण सुविधा देत नाही आहे। 8वी नंतर त्यांना शिक्षण घेण्यासाठी गव्हर्नमेंटची कोणते इथे सुविधा त्यांना दिल्या गेल्या आहेत ते जर आपण लक्षात दिले, सरकारी एकही कॉलेज नाही आहे पूर्ण मेळघाटमध्ये। जर आपण पाहिलं तर 8वी नंतर काही बरेचसे यावेळी मेळघाटात शाळा, कॉलेज तसेच व्यवसाय तयार करणार असल्याचे नवनीत राणा यांनी आश्वासन दिले। ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज।